पुरात वाहून गेलेला मृतदेह सापडला। सावंगी पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश। 2 दिवसापासून सुरू होती शोध मोहीम। महाकाळ येथील रहिवासी पुरुषोत्तम घुलबाजी देहेरे वय वर्ष 58 हे धाम नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली होती। सलग 2 दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतर अखेर त्यांचा मृतदेह मौजा महाकाळ येथील पुलापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर आढळून आलाय। दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास महाकाळ येथील पोलीस पाटलांनी घटनेची माहिती सावंगी मेघे पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानंतर पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली। मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे वाढलेल्या नदीचा वेग व प्रतिकूल हवामानामुळे मोहिमेत अनेक अडचणी येत होत्या। यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनामध्ये सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वर्धा, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, ठाणेदार सावंगी मेघे पोलीस ठाणे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली। दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:45 नदीपात्रात मृतदेह आढळून आलाय। मृतदेह बाहेर काढून तो जिल्हा रुग्णालय वर्धा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, ठाणेदार सावंगी मेघे हे करीत आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।